लाडक्या बहिणींनो, लाडकी बहिणींनो, तुम्हाला जर हप्ता आला नसेल नोव्हेंबर महिन्याचा किंवा आला असेल 31 डिसेंबरला किंवा 1 किंवा 2 जानेवारीला 2026 मध्ये तुम्हाला ₹1500 आले असेल किंवा नसेल आले, तरी आपल्या चॅनलवर तुम्ही आले असेल तरी कमेंट करा, नसेल आले तरी कमेंट करा. बऱ्याच लाडक्या बहिणींनी ही के-वाय-सी केली नाही, तरीसुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणीला पैसे आले नाही. बऱ्याच लाडक्या बहिणींनी के-वाय-सी केलीच नाही, तरी लाडक्या बहिणीला पैसे आलेले आहे. कारण के-वाय-सी करून सुद्धा आले नाही आणि के-वाय-सी नाही केली तरी बऱ्याच लाडक्या बहिणींना पैसे आले. तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही, कारण की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. कधी मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण देणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला इथं आपल्या थंबनेलवरती तुम्हाला सूचना जी आहे संपूर्ण माहिती मिळाली असेल आणि नेमकं व्हिडिओ कसा आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही इथे बघू शकता आपलं थंबनेल काय सांगतं. लाडक्या बहिणींनो, तुम्ही इथे बघू शकता हे पैसे वितरणा 2 दिवसात बाकी महिलांच्या खात्यामध्ये जे आहे आता ₹1500 जमा होणार आहे. कारण बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे मिळाला नाही. कारण की का मिळाला नाही लाडक्या बहिणींनो? कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींना जे आहे आता महत्त्वाची सूचना आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत असते. तरी तुम्ही आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी मिळत असते. तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ₹3000 कोणाला मिळणार? बऱ्याच लाडक्या बहिणींना हा प्रश्न आहे की ₹3000 कोणाला मिळणार आणि ₹4500 कोणाला मिळणार? नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार? ज्या लाडक्या बहिणीला आलेला नाही. बऱ्याच लाडक्या बहिणीला हप्ता मिळाला आहे. त्यांना किती पैसे मिळणार आणि संक्रांती आधी किती पैसे मिळणार? संक्रांती आधी कधी मिळणार? नेमका हा हप्ता संक्रांतीचं गिफ्ट जे आहे राज्य सरकारच्या माध्यमातून 2 हप्ते एकत्र मिळणार आहे. ही महत्त्वाची बातमी आहे. कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा जो ₹1500 जो हप्ता आहे जमा झालेला आहे. कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता हा जमा झालेला नाही आहे नोव्हेंबरचा आतापर्यंत. कारण की त्यांना हप्ता हा कधी मिळणार आहे? संक्रांती आधी तुम्हाला ₹4500 हे मिळणार आहे का? संदर्भात संपूर्ण माहिती घेऊयात. कारण की लाडक्या बहिणींनो, ही महत्त्वाची बातमी आहे. कारण बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ₹1500 नोव्हेंबरचे आले नाही. तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण की हा जो हप्ता आहे लाडक्या बहिणींनो, हा अधुरा हप्ता हा सरकारने टाकलेला आहे. सरकारकडे पैसे नसल्यामुळे, थोडं अडचण असल्यामुळे त्यांना हा हप्ता पूर्ण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अपुरा हप्ता हा सरकारकडून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. कारण की बऱ्याच लाडक्या बहिणीला आले नाही. चिंता करू नका लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये ₹1500 जमा होईल. नाहीतर लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये थेट संक्रांतीच्या आधी ₹4500 जो सन्मान निधी आहे हा डायरेक्ट जमा होणार आहे. कारण की लाडकी बहिणींनो, तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींना आशा लागली होती की नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही, पण आपण अपात्र झालो का? के-वाय-सी करून सुद्धा पैसे आले नाही, तरी तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचे ₹1500 31 डिसेंबर या दिवशी जमा झाले, त्यांना आता लाडकी बहीण योजनेतून आता जे आहे संक्रांतीच्या आधी ₹3000 असे हे सन्मानिधी 2 हप्ते मिळणार आहे. म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा. आणि ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा सुद्धा हप्ता आलेला नाही, त्या लाडक्या बहिणींना ₹4500 हे 3 महिन्याचे मिळणार आहे. म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे कधी मिळणार आहे? तर तुम्हाला लाडक्या बहिणींनो, संक्रांतीच्या आधी म्हणजे 14 जानेवारीच्या आधी तुम्हाला हे पैसे मिळणार आहे. कारण की ही आनंदाची बातमी म्हणजे बऱ्याच लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही, त्यांना डायरेक्ट ₹4500 हे थेट खात्यात जमा होणार आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला त्यांना हा ₹3000 सन्मान निधी थेट खात्यात जमा होणार आहे. ही महत्त्वाची बातमी आहे लाडक्या बहिणींनो. अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी अपडेटनुसार मिळत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.